आपकी अदालत मध्ये सगळ्यात श्रीमंत उद्योगपती गौतम अडानीवर आरोप आहे की हे फक्त स्वतःचा विचार करतात. गौतम भाई, लोक म्हणतात की तुम्ही इतके पैसे कमवले, इतकी संपत्ती कमवली, जरा इतर गरिबांचा पण विचार करा की. बघा रजतभाई, मी काय म्हणू, मी ग्राउंडवरून आलेलो माणूस आहे. तर मला माझी प्रत्येक प्रोसेसच्या मध्ये सामान्य माणूस नेहमी नजरेत असतो. आता मी एक उदाहरण देतो की माझा 60वा वाढदिवस आता जून या 6 महिन्यापूर्वी झाला. तर आम्ही सगळे कुटुंबीय बसलो होतो त्याच्या 10 दिवसाआधी, आणि एक फॅमिली मेंबर्स गप्पा मारत होते की मला काय गिफ्ट हवं आहे 60th बर्थडेचं. तर मी म्हणालो की जर तुम्हाला मला गिफ्टच द्यायचं असेल तर आपल्या कुटुंबाची जी संपत्ती आहे त्यांच्यातले 60,000 करोड तुम्ही फाउंडेशनला देऊन टाका. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, मी माझा एकटा माझ्याबद्दल नाही आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची आहे. आणि खूप आनंदाने ते म्हणाले की ही खूप चांगली कल्पना आहे, आणि त्यांनी ते देऊन टाकलं. पण 60,000 करोड जरा जास्तच नाही देऊन टाकले तुम्ही. तुमची आतून मनातून जी काही इच्छा आहे, तुमचं मनोबल आहे, तर त्याला पूर्ण करा. तर आम्ही 60,000 करोड, तर आम्ही त्याच वेळी विचार केला की आता हे 60,000 करोड तर चला फाउंडेशनमध्ये टाकले, तर आता त्याचं काय करायचं, आता त्याचा काय काय उपयोग करायचा. तर आम्ही 3 सेक्टर पकडले: हेल्थ, एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट. आणि या तिन्ही गोष्टीवर आता एक्सपर्ट बरोबर चर्चा करून तुम्ही बघाल की 2-3 महिन्याच्या आत त्याची मोठी घोषणा आणि त्याचा कसा उपयोग करतो आहे, ज्यामुळे एका गरीबातला गरीब माणूस आणि त्याच्या खालच्या माणसाचा कसा फायदा होतो. आणि त्यासाठी माझी खूप आशा आहे की कशा पद्धतीने त्याचा सदुपयोग होऊ शकेल. हे बरोबर आहे की जो फाउंडेशनचे काम आहे, हे जे तुम्ही चॅरिटी लोकांच्या मदतीची चर्चा करत आहात, तर ते तुम्ही कमी आणि तुमची बायको प्रीती जास्त चालवते. प्रीतीजी माझा आधारस्तंभ आहे, आणि त्या सगळ्याच्या सगळ्या कुटुंब, 2 मुलं, माझी लहान नात, त्यांनाही सांभाळते आहे, आणि तसेच फाउंडेशनचं काम. आणि ती डॉक्टर आहे, आणि डॉक्टरी त्यांनी त्यांची प्रोफेशन सोडून मला संपूर्ण सपोर्ट केला. त्यांनी कुटुंबाला संपूर्ण सपोर्ट केला, कुटुंबाला सांभाळलं, आमच्या मुलांना वाढवलं. आणि मुलं थोडी मोठी झाली तेव्हा त्यांनी सगळी फाउंडेशनची ॲक्टिव्हिटी सांभाळली. तर आज मी आतून संतुष्ट आहे की प्रीती या सगळ्यावर सगळ्यात जास्त काम करते आहे. दिवसाचे 7-7, 8-8 तास त्या फाउंडेशनचं काम करते. आणि दुसरं म्हणजे आमच्या फाउंडेशनच्या आतमध्ये खूप प्रोफेशनलिझम पण झालेलं आहे, आणि सगळेजण प्रीतीच्या हाताखाली विकासाचं काम करत आहे. मी ते फाउंडेशनचं काम पाहिलं आहे गौतम भाई, आणि खरंच खूप चांगलं काम करतात त्या. पण त्यांच्याबद्दल वाचताना हे समजलं की तुमचं अरेंज मॅरेज होतं. लग्न ठरण्याआधी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्यांना भेटलात तेव्हा तुम्ही काही बोललेच नाही, गप्प बसून राहिलात. तसंही रजतजी मी खूप शाय व्यक्ती आहे, आणि मी अनाडी माणूस आणि ती डॉक्टर, तर नॅचरली थोडं मिसमॅच तर होतोच. तुम्हाला प्रश्न आहेत की तुमचं इतकं मोठं साम्राज्य आहे, तुम्ही इतके व्यस्त असतात, इतकी बिझी शेड्यूल आहे तुमचं, तर फॅमिलीसाठी वेळ कधी काढता आणि स्वतःसाठी वेळ? हे खूप चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आठवड्यातले 3 दिवस अहमदाबादच्या बाहेर राहतो. जेव्हा 4 दिवस घरी असतो तर मी ऑफिसला थोडं उशिरा जातो, 10:30-11 वाजता जातो, कारण मला रात्री ऑफिसमधून यायला 11-12 वाजतात. मी सकाळी 6:30 वाजता उठून एखादा तास माझी एक्सरसाइज, योगा वगैरे सगळं संपवून मी 2-2.5 तास माझ्या लहान नाती आहेत, माझ्या बायको आणि मुलांबरोबर डायनिंग टेबलवर चर्चा करतो,
गप्पा मारतो, न्यूजपेपर वाचतो. तर ते जे माझे दिवसाचे 1-2 तास त्यांच्याबरोबर दुसरं मी एक नियम बनवला आहे की ऑफिसमध्ये असलो तरी लंच टाईमला माझं संपूर्ण कुटुंब डायनिंग रूममध्ये असतात, जे कोणी अवेलेबल आहेत, आणि त्यातूनच बरीच चर्चा आणि सगळं होऊन जातं. आणि हा असाच वेळ मी कुटुंबाला आता देतो. तुम्ही हे नाही सांगितलं की तुम्ही पत्ते पण खेळता. हे सिक्रेट आहे. मी रात्री जेव्हा जातो तर प्रीतीच्या बरोबर मी रमी पपलू गेम खेळतो, 8-10 गेम खेळतो, आणि मी म्हणेन बऱ्याचदा तर तीच जिंकते. सर, तुम्ही करोडो लोकांचे रोल मॉडेल आहात. तुमचे कोणी रोल मॉडेल असतील तर ते तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का? धीरूभाई अंबानी. आज एक बघायला जावं तर मी त्यांना माझा रोल मॉडेलच्या रूपात बघतो. आणि ते ह्यासाठी की त्यांनी पण त्यांच्या कार्यकाळात ज्या पद्धतीने रिलायन्स इंडस्ट्रीला त्यावेळेस त्यांची इकॉनॉमी पूर्णपणे ओपन पण नव्हती, मग नंतर ओपन झाली, आणि ज्या पद्धतीने त्यांनी देशाला एक दिशा दाखवली आहे की मोठा विचार कसा करायचा, आणि ते सगळंच आहे. तर त्यामुळे मी खूप प्रभावित आहे. कारण त्यानंतर मुकेश भाईंनी खूप पुढेही नेलं. ते ठीक आहे, पण फर्स्ट जनरेशनचा दृष्टिकोन, आणि मी समजू शकतो की जेव्हा कोणाकडे पैसे नसतात पण विचार खूप मोठे असतात तर ते नेहमीच तुम्हाला आकर्षित करतात. आणि मुख्यतः मी जो पहिल्या पिढीचा एंटरप्रेन्योर आहे, तर नॅचरली मी बघतो त्यांनी खूप छान काम केलं आहे. मुकेश अंबानी या नावाशी जोडी आहे, मित्रता आहे, की या नावासारखी शर्यत आहे? नाही, मुकेश भाई माझे खूप चांगले मित्र आहेत आणि मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीला एका नवीन दिशा, जिओमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, रिटेलमध्ये, आणि ऑफकोर्स त्यांचं जे काही बिझनेस आहे, पेट्रोकेमिकल, सँड रिफायनिंग, ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे, तर या देशाच्या विकासात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तुम्हाला आनंद होत नाही की मी त्यांना मागे सोडलं? बघा रजतभाई, मी या आकड्यांच्या मायाजात कधीच पडलो नाही, आणि मी मी तिकडे खूप बघत वेळापासून पण तुम्हाला नाही. फसवण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही फसत नाही. आता जे मोठमोठाले लोक तुमच्याकडे येतात, आता मी बघितलं की ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर तुमच्या ऑफिसमध्ये आले, सिंगापूरचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर तुमच्याकडे आले, तर मग त्यांना कसं काय सांभाळता? हे बघा, मी बघत आहे की हे अडाणी ग्रुपच्या हेडक्वार्टरमध्ये आले ते फार महत्त्वाचं नाही आहे. ते देशात आले आणि ते इंडियाला कशा पद्धतीने बघता, आणि हे बदल मी बघत आहे की वेगवेगळे प्रधानमंत्री आणि डिग्निटरी जेव्हा येतात आणि ते आज इंडियाला कम्प्लिटली दुसऱ्या बाजूने बघताय, आणि हे खूप मोठी संतुष्टी आहे. काय की आता ते बघत असतील की इंडिया आणि इंडियन इंडस्ट्रियलिस्टला महत्त्व देतील. ते तुम्हाला इन्व्हाइट करतात तुमचा बिझनेस तिकडे सेटअप करायला, तर ते जे देशाचे हेड ऑफ स्टेट्स आहेत ते काय विचार करतात इंडियाबद्दल, ते काय विचार करतात नरेंद्र मोदींबद्दल? बघा, मी बघतोय की नरेंद्र भाईची खासियत, आणि ती होती की हाऊ टू यूज अवर इंडियन डायस्पोरा. आज असं नाही आहे की इंडियन डायस्पोरा नरेंद्र मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री बनले तेव्हा झाला आहे. ते आधीपासून एवढा वर्षापासून होते. दुसऱ्या प्रधानमंत्रीसमोर त्यांनी बघितले की या प्लॅटफॉर्मला जास्तीत जास्त चांगलं कसं वापरता येईल, आणि त्याला सरकारी खर्च व्यतिरिक्त तुम्ही अमेरिकेला जा किंवा कोणत्याही देशात जा, 50,000 पब्लिक एकत्रित होते, आणि जेव्हा ते संघटित मात्रेमध्ये ते सगळे नागरिक एकत्र येतात, तर त्याची व्हॅल्यू आणि त्याची रिस्पेक्ट त्यांनी दुसऱ्या बाजूनी बनवली आहे. आणि आज त्याचा फायदा प्रत्येक नागरिक, जे इवन तिकडचे इंडियन सिटीजन आहेत, इंडियन ओरिजिन आहेत, आज त्यांनाही मिळालं. आज इंडियनला मी बघतो की अगदी वेगळ्या रिस्पेक्टने आपल्याकडे बघत आहेत. तर त्याच्यात त्यांचं हे
योगदान जे आहे खूप प्रशंसाजनक आहे.